श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या एकूण 3.5 महत्वाच्या मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आणि अतिमहत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षातील पहिला सण आणि अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. सर्वप्रथम आपण या सणाचे पुराणानुसार असणारे ऐतिहासिक महत्त्व समजून घेऊया. रामायणामध्ये एक अद्भुत प्रसंग आहे. रावणाच्या अत्याचाराने पृथ्वी त्रस्त झाली होती. ऋषीमुनी, संत देवता सर्व दुःखी झाले होते. अधर्माचा अतिरेक वाढला होता. तेव्हा भगवान श्रीरामाने अवतार घेऊन लंकाधिपती रावणाचा पराजय केला आणि 14 वर्षाचा आपला असलेला वनवास भोगून परत अयोध्येमध्ये आले. तेव्हा लोकाचा आनंद गगनात मावेना. तो आनंद अवर्णनीय होता. सर्वांनी घरावर गुढ्या उभारल्या, आनंद साजरा केला. फुलांनी शहर सजवले. हीच परंपरा पुढे गुढी उभारण्याच्या रूपात चालूच राहिली. गुढी म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि गुढी म्हणजे नवीन सृष्टीचा आरंभ. गुढी म्हणजे मंगलमय जीवनाची सुरुवात. अहो, पुराणानुसार गुढीपाडव्याची अजून एक कथा प्रचलित आहे. विष्णुदेवाच्या आज्ञेने ब्रह्मदेवानी आजच्या दिवशी म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा प्रारंभ केला. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या विशेष पूजेचे महत्त्व आहे. अहो, गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा सण तर आहेच, पण तो आत्मशुद्धीचा सणही आहे. तो नवीन संकल्पाचा सणही आहे. तो आध्यात्मिक जागृतीचा दिवसही मानला जातो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अजून एक कथा प्रचलित आहे, सांगितली जाते. एकदा शक लोकांचं म्हणजेच परकी लोकांचं आक्रमण झालं. त्यांच्याशी लढण्यासाठी शूर असा शालिवान राजा तयार झाला. मात्र त्याच्याकडे पुरेसे सैनिक बळ नव्हतं. म्हणून त्याने मातीचेच हजारो सैनिक बनवले आणि विष्णू देवाची त्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि विष्णुदेव प्रसन्न होऊन त्या सगळ्या मातीच्या सैनिकांनाच जिवंत केलं, त्यांना बळ दिलं. ते मातीचे सैनिक जिवंत झाले. ते सैनिक खऱ्या सैन्यासारखे लढू लागले आणि त्या शकावर जोरदार युद्ध करून शेवटी शालिवाहनाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे लोक खूप आनंदी झाले आणि शालिवाहन राजाची कीर्ती सर्वत्र पसरली. या विजयाच्या आनंदात लोकांनी घराघरावर विजय ध्वज उभारले. यालाच पुढे गुढी असे नाव पडले. याच दिवसापासून शालिवाहन शक संवत्सर सुरू झाला असे मानले जाते. अहो, हा गुढीपाडवा सण नववर्षाचा अत्यंत पवित्र आणि मंगल सण आहे. जर हा दिवस योग्य पद्धतीने साजरा केला तर संपूर्ण वर्ष नवे संपूर्ण आयुष्य आनंदी आणि मंगलमय होऊन जाते असे मानले जाते. तर मग हा नवीन गुढीपाडव्याचा सण योग्य पद्धतीने कसा साजरा करावा ते आपण आज समजून घेणार आहोत. सर्वप्रथम शक्य झाल्यास या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. तेल लावून अभ्यंग स्नान करणे शुभ मानले जाते. स्नान करताना सतत देवाचे नामस्मरण करावे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. त्यानंतर घर स्वच्छ ठेवून रांगोळी काढावी. सुंदर रांगोळी आणि तोरण यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घराच्या समोर
गुढी उभारावी. घराच्या उजव्या बाजूला उंच बाबू उभा करून त्यावर रेशमी कापड, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी, फुलांचा हार लावावा. वर तांब्यांचा किंवा चांदीचा कलश ठेवावा. गुढी म्हणजे विजय, गुढी म्हणजे समृद्धी आणि गुढी म्हणजे शुभतेचे प्रतीक आहे. त्यानंतर गुढीची पूजा करावी. पूजामध्ये प्रामुख्याने हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून, दिवा लावून आरती करावी आणि देवाला नैवेद्य दाखवावा. गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाण्याची प्रथा आहे. याचा अर्थ जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि दोन्ही स्वीकारून आनंदाने जगावे असा त्याचा अर्थ आहे. या दिवशी शक्य झाल्यास 5 मिनिटं का होईना नामस्मरण करावे आणि या दिवसाची सुरुवात ग्रंथ वाचनाने करावी. असे केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते. ग्रंथामध्ये शक्यतो ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, भगवद्गीता किंवा भागवत ग्रंथ किंवा संतांची कथा, संतांचे चरित्र वाचणं उत्तम मानलं जातं. या दिवशी गरिबांना अन्नदान, गायीला चारा आणि पक्ष्यांना धान्य दान केल्याने जीवनामध्ये समृद्धी वाढते आणि आपलं जीवन आनंदमय होतं. या दिवशी शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन करणे अत्यंत शुभ मानले जाते. अहो, या गुढीपाडव्याला आपण 3 नवीन संकल्प करूया. 1, आपण रोज नामस्मरण करूया. 2, आपल्या वाईट सवयी आपण सोडून देऊया. आणि 3 म्हणजे संतांचे विचार आपल्या आचरणात आणूया. अहो, गुढी उभारणे म्हणजे केवळ ध्वज उभारणे नाही. खरी गुढी म्हणजे मनावर विजय, खरी गुढी म्हणजे वासनावर विजय, खरी गुढी म्हणजे अहंकारावर विजय आणि खरी गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. खरी गुढी म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय, खरी गुढी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आणि खरी गुढी म्हणजे विवेकाचा अविवेकावर विजय. ज्याच्या जीवनात हे विजय येतात त्याच्या जीवनात खरा गुढीपाडवा साजरा झाला म्हणून समजून घ्या. ही गुढीपाडव्याची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ इतर ग्रुपला नक्की शेअर करा. आणि हो, सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ. आपल्या घरावर सदैव विजयाची गुढी उभी राहो आणि जीवनात धर्म, सद्भावना व समाधान नांदो. हे नववर्ष आपण सर्वांसाठी आनंद, यश आणि मंगल क्षणांनी भरलेले राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.